नमस्कार, वेलकम टू पेबल्स मराठी. पेबल्सच्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत अतिशय महत्त्वाचे असे 10 पॉईंट्स क्रिप्टोकरन्सीच्या येऊ घातलेल्या रॅलीबद्दल. ही जी रॅली आहे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि आपल्याला अफाट प्रॉफिट मिळवण्याची एक जेन्युइन संधी आहे. याच्यामध्ये आपण कोणते पॉईंट्स डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये ते आपण एकदा बघू. आपण BTC ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्यानंतर रॅली जी नियर बाय येऊ घातली किंवा प्री रॅली आहे त्याबद्दल डिस्कस करू. रॅलीची जी फर्स्ट फेज आहे आत्ता जी चालू होणार आहे त्याच्याबद्दल डिस्कस करू. जे लोक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन क्रिप्टोमध्ये करतायत त्यांनी काय करायचं रॅलीच्या काळामध्ये किंवा त्याच्या आधी ते आपण पाहणार आहोत. रॅलीमध्ये स्पॉट आणि फ्युचर या दोन्हीचा फायदा कसा उठवायचा तेही बघणार आहोत. छोटे छोटे प्रॉफिट घेत आपला पोर्टफोलिओ वाढवण्याबरोबरच आपला प्रॉफिटही कसा वाढवत जायचा आहे ते आपल्याला बघायचं आहे. BTC आणि इथेरियम सारख्या जायंट कॉईनच्या बरोबरच आपल्याला ऑल्ट कॉईनविषयी माहिती घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक 12 कॉईनची एक लिस्ट देणार आहे. आणि ही जी लिस्ट आहे ही सगळ्यांसाठी उपयोगी आहे ज्यांनी अजूनपर्यंत आपला पोर्टफोलिओ बनवलेला नाही आहे किंवा रॅलीच्या दृष्टीने त्यांनी काही पावलं उचललेली नाही आहेत. लिव्हरेजबद्दल आपल्याला चर्चा करायला लागेल की रॅलीच्या काळामध्ये किंवा त्याच्या आधी लिव्हरेज कसं घ्यायचं. बिग प्लेयर्स जे आहेत मोठे मोठे कॉर्पोरेट बँका आणि मोठ्या मोठ्या देशाच्या रिझर्व्ह बँक्स ज्या आहेत सगळ्या मुख्य बँका आहेत ते सुद्धा आता क्रिप्टोमध्ये उतरले आहेत. आणि यांच्याबरोबर आता आपल्याला डील करावं लागणार आहे, कॉम्पीट करावं लागणार आहे. आणि अतिशय धोक्याचं असं हे फील्ड होऊ शकतं. तर त्याबद्दल आपण डिस्कस करू. आणि सगळ्यात शेवटी मागच्या रॅलीच्या वेळेला ज्या चुका झाल्या होत्या त्या आपल्याला कशा टाळाव्या लागतील आणि नवीन रॅलीमध्ये काय चुका आपल्याला करून चालणार नाही, काय करायचं ह्याबद्दल आपण डिस्कस करू. सो या सगळ्याची माहिती घेण्याच्या अगोदर, पुढे जाण्याच्या अगोदर जर या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. तुमचे कॉमेंट्समध्ये मी तुमचे व्ह्यूज जे आहेत त्याची वाट बघेन. कारण तुम्ही जर क्रिप्टो फील्डमध्ये असाल तर या रॅलीची तयारी तुम्ही नक्की करत असाल तर तुमचेसुद्धा व्ह्यूज ऐकायला मला नक्की आवडेल. तर तुमचे जे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते सगळे कॉमेंट्समध्ये लिहा. आणि आपले क्रिप्टोकरन्सीचे कोर्सेस जे आहेत त्याच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. हा कोर्स जॉईन करायला विसरू नका. पुढे जायच्या आधी आपला हा डिस्क्लेमर. वेलकम बॅक. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की हे जे 10च्या 10 पॉईंट्स आपण जे डिस्कस करणार आहोत हे मी इतक्या आधी का घेतोय. रॅली जर का अजून 5 महिने जर का त्याला बाकी आहेत आणि त्याच्यानंतर अजूनही काही महिने जावे लागतील ती रॅली एस्टॅब्लिश होण्यासाठी आणि आपल्याला मोठा प्रॉफिट मिळण्यासाठी, तर मी या डिसेंबर महिन्यातच हा व्हिडिओ का घेतोय. तर याला काही कारणं आहेत की ज्या वेळेला माझा कोर्स तुम्ही सगळ्यांनी केला होता त्याला 2 वर्ष होत आली तेव्हा तुम्ही नवीन होतात या फील्डमध्ये आणि बऱ्याच लोकांची ती रॅली मिस झाली आहे. प्रॉफिट लोकांनी कमवला पण तरीसुद्धा प्रॉफिट बुक नाही केला आणि मग हाय रेटला बऱ्याच जणांचं बाईंग झालं, ते कॉईन अडकले, असे बरेच प्रॉब्लेम्स त्यावेळेला झाले होते. आणि संपूर्ण त्या रॅलीचा फायदा लोकांना घेता आला नाही. अजून आपल्याला रॅली चालू होण्यासाठी एक 4-5 महिने बाकी आहेत आणि त्याच्यानंतर ती एस्टॅब्लिश होऊन पीकवर जाण्यासाठी अजून 6 महिने बाकी आहेत. तर आपल्याला जी तयारी करायची आहे रॅलीची ही तुम्हाला आत्तापासूनच करावी लागेल. आणि त्यासाठी अर्थातच तुम्ही सगळ्यांनी काही ना काहीतरी प्लॅनिंग केलं असेल, पण मी माझ्या परीने तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. एक गोष्ट नीट लक्षात घ्या की या वेळच्या रॅलीचं स्वरूप हे बदललेलं असणार आहे. कारण ETFची घोषणा व्हायच्या बेतामध्ये आहे आणि त्याचा मार्केटवर जबरदस्त परिणाम होणार आहे. तुम्ही बघितलं असेल की क्रिप्टोकरन्सीचं मार्केट हे अतिशय वेगाने पसरतं आहे. लोकांमध्ये अवेअरनेस फार वेगाने पसरतो आहे. कारण अगदी ह्या वर्षाच्या सुरुवातीला आपण जर का बघितलं तर बिटकॉईनचा रेट हा 16,000 ते 18,000च्या आसपास काहीतरी होता. आपण एकदा चेक करूया. 2 जानेवारीला BTCचा रेट 17,000च्या आसपास होता. 16-17 हजारच्या आसपास असलेला BTC आज जवळजवळ 40,000 ते 42,000वर ट्रेल करतोय. याचा अर्थ केवळ एका वर्षात 12 महिन्यात 16,000चे 48,000 नाही तर पण 44,000पर्यंत झाले. तिप्पट, जवळजवळ तिप्पट रेट झाला आहे. एवढा ह्यूज प्रॉफिट एका वर्षात
एवढा ह्यूज प्रॉफिट दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रामध्ये मिळणं जवळजवळ अशक्य आहे. पण याच्यामध्ये असं झालं की बऱ्याच लोकांनी एवढा बिटकॉइन खाली उतरल्यानंतर हातपाय गाळून बसले, या फील्डकडे टोटली दुर्लक्ष केलं, आपल्या इन्व्हेस्टमेंट अगदी लॉसमध्ये सगळ्या काढून घेतल्या आणि शेवटी ते लॉसमध्ये गेले आणि मग क्रिप्टोकरन्सी कशी वाईट आहे हे सांगायला ते मोकळे झाले. पण याच्या उलट काही जणांनी पेशन्स दाखवले. क्रिप्टोकरन्सी काय कोणत्याही क्षेत्रामध्ये पेशन्स दाखवणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही किती वेळ टिकून राहता या फील्डमध्ये ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि तीच गोष्ट बिटकॉइनने तुम्हाला दाखवून दिली की तुम्ही जर का टिकून राहिलात, धीर सोडला नाहीत, तर तुमचा प्रॉफिट किती अफाट होऊ शकतो तो बिटकॉइनने आत्ता दाखवून दिला. तर जनरल ॲनालिसिस करूया आपण बिटकॉइनचं. फार डीप ॲनालिसिस मी करणार नाही आहे इकडे. आणि 1 आवर कॅन्डलमध्ये मी चेक करतोय. 1 आवर कॅन्डलमध्ये जेव्हा मी चेक करतो तेव्हा आत्ता तुम्हाला इथे दिसेल की बिटकॉइनचा इथे डेथ क्रॉस झालेला आहे. इथे डेथ क्रॉस झाला आहे आणि त्याच्या आधीच जे मध्ये फ्युचरचे स्टुडंट्स आहेत त्यांनी बघितलं असेल की माझ्या स्ट्रॅटेजी किंवा माझ्या इंडिकेटरप्रमाणे त्यांना वेल इन ॲडव्हान्स हा जो डेथ क्रॉस आहे त्याचं इंटिमेशनही मिळालं आणि तिकडनं त्यांनी बऱ्यापैकी शॉर्ट करून भरपूर प्रॉफिटही कमवला असेल. पण आपण त्याच्यावर आत्ता बोलणार नाही आहोत. साधारणपणे तुम्ही इथे बघाल की बिटकॉइन ग्रॅज्युअली वाढत जातोय, पण मध्ये मध्ये करेक्शन मोडमध्ये सुद्धा येतोय. हे पहा, या करेक्शन मोड्स मध्ये मध्ये सुरू आहेत. त्याच्या सगळीकडे जर का गोल्डन क्रॉस आणि डेथ क्रॉस तुम्ही जरी बघत गेलात तरी स्पॉट मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही भरपूर प्रॉफिट कमवू शकता. आता इकडे तुम्ही जर का बघितलं तर खूप मोठा म्हणजे जवळजवळ 43-44 हजार वरून डायरेक्ट डाऊन करून 40,000 वर तो आलाय. $4,000 करेक्शन त्यांनी इकडे घेतलंय. ETFच्या न्यूज आल्या आहेत त्याच्यामुळे 44,000 वर शूट आउट केलं त्यांनी आणि आता 40,000चं करेक्शन बिटकॉइननी घेतलंय. सगळ्यांना असं वाटलं की आता काही खरं नाही, बिटकॉइन परत ड्रॉप होतोय, पण असं काही नाही आहे. मार्केट कॅपमध्ये जास्त फरक पडलेला नाही आहे. एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की आधी BTC पंप होतो, त्याच्यानंतर BTC करेक्टिव्ह मोडमध्ये जातो. हे जे करेक्शन म्हणजे BTC विकून जो प्रॉफिट आलेला असतो तो इथेरियमला कव्हरअप केला जातो, इथेरियमला पंप केलं जातं. त्याच्यानंतर इथेरियमला जर का तुम्ही बघितलं तर याच्यानंतर इथेरियममध्ये हा पैसा जो आहे तो इथेरियममध्ये ओतला जाईल. BTC एवढं मोठं करेक्शन त्याच्यामध्ये येणार नाही आणि त्याच्यानंतर ऑल्ट कॉईनमध्ये सगळा जो पैसा आहे तो ओतला जातो. सो आता BTC हळूहळू 4-4 हजारच्या करेक्शन मोडमध्ये जाणारच कमीत कमी 3-4 महिने. कारण आता ॲक्युम्युलेशन स्टेज आहे. मोठे मोठे जायंट्स कॉर्पोरेट्स हे ॲक्युम्युलेशन स्टेजमध्ये जाणार आणि इकडे जे फ्युचर ट्रेड करणारे जे असतात त्यांना लिक्विडेट करण्याचा प्रयत्न करणार. आपण BTCचं कॅन्डल एकदा बघूया. BTCची कॅन्डल जर का तुम्ही बघितलीत तर जवळजवळ 4.25% एक वीक आहे फक्त. एवढी प्रचंड वीक आहे आणि ही वीक कशासाठी असते हे तुम्हाला नक्की माहिती आहे की ज्यांचे शॉर्ट कॉल लागलेले असतात आणि जे लोक स्टॉप लॉस लावायला विसरलेले असतात आणि घाईघाईत त्यांनी क्रॉसमध्ये फ्युचरचे ट्रेड घेतलेले असतात शॉर्टचे, या सगळ्यांची अकाउंट लिक्विडेट करण्यासाठी हे ज्या वीक्स असतात त्या मारल्या जातात. कारण सगळ्यांना वाटत होतं की BTC 44,000 पर्यंत आला, इकडनं वरती जाईल आणि अचानक त्यांनी तिकडनं खाली डीप घेतली. तर ज्या वेळेला मोठे मोठे जायंट प्लेयर्स ह्याच्यामध्ये येतात, तुमचे ब्लॅक रॉक आहेत, जवळजवळ 15 प्लेयर तर तेच आहेत, US गव्हर्नमेंट आहे, UK गव्हर्नमेंट आहे, अनेक देशाच्या फेडरल बँक्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत, मोठे मोठे बिझनेसमन इन्शुरन्स कंपन्या याच्यामध्ये येत आहेत आणि हे यांच्याकडे अफाट पैसा आहे यांच्याकडे. त्यामुळे अशा प्रकारच्या वीक्स यापुढे तुम्हाला नक्की परत परत बघायला मिळणार. आणि जर का तुम्ही स्टॉप लॉस लावलेला नसेल, मी फ्युचर ट्रेड करणाऱ्यांसाठी सांगतोय किंवा शॉर्ट टर्म स्पॉट करणाऱ्यांसाठी मी सांगतोय, तर त्यांची अकाउंट्स लिक्विडेट व्हायला फारसा वेळ लागणार नाही. तेव्हा कृपया स्टॉप लॉस लावणं कोणी विसरू नका. आता तुमची रॅलीज ज्या आहेत तो एप्रिल 2024च्या आसपास आपले BTCचं हाल्विंग होईल आणि अजून त्याला एक जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 महिने त्याला बाकी आहेत. पण
आत्ताची जी फेज आहे ही प्री फेज आहे आणि हीच फेज आपल्याला 2019-20मध्ये 20मध्ये वगैरे सुद्धा बघायला मिळाली होती. 2020ला पण अशाच फेजेस बघायला मिळाल्या होत्या की BTC प्रत्येक वेळेला त्याचे जे नवीन नवीन जे झोन्स आहेत, तुमचे जे रेझिस्टन्स आणि तुमचे जे सपोर्ट्स आहेत, ते नवीन नवीन रेझिस्टन्स टेस्ट करत 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 तो पुढे जाणार आहे. तुमचा जर का असा गैरसमज असेल की इकडे रॅली सुरू झाली तर ती 44,000ला चालू होईल किंवा 17,000ला सुरू झाली ती डायरेक्ट $1,00,000 अशी स्ट्रेट वरपर्यंत जाईल, तर असं होणार नाही आहे. कोणतंही मार्केट हे अशाप्रमाणे चालत नाही. तिकडे नेहमी करेक्शन हे येतच येतं. तुमच्या स्टॉक मार्केटला पण येतं, क्रिप्टोला पण येतं, फॉरेक्सला पण येतं. या सगळ्याला तुमची करेक्शन्स ही येतातच. त्यामुळे या करेक्शनसाठी तुम्ही तयार हे राहिलंच पाहिजे. केवळ BTC सटासट वाढतोय म्हणून वाटेल त्या पद्धतीने फ्युचर ट्रेडिंग याच्यामध्ये करू नका. आपण जे माझे फ्युचर ट्रेडिंगचे स्टुडंट्स आहेत त्यांना मी एक स्ट्रिक्ट वॉर्निंग देतोय की आपण फ्युचर ट्रेड करताना बघितलं होतं की सगळ्यांनी 10x आपण लिव्हरेज घेतो, पण आता मी तुम्हाला सांगतोय हा काळ असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला लिव्हरेज 5x घ्यायचं आहे आणि तुमचा स्टॉप लॉस 2%वर लावायचा आहे. म्हणजेच तुमचा जो रिस्क तुम्ही घेणारा 10%ची ती कायम असेल, पण तुमचा स्टॉप लॉस 1%ला न लागता 2%ला लागेल. त्यामुळे काही वीक तरी अशा असतील की ज्यातून तुमची सुटका होईल. भले तुमचा प्रॉफिट थोडासा कमी होईल कारण तुम्ही 5xला घेताय, पण 2:4 जर का तुम्ही लावलं तर तुमचा प्रॉफिट हा निश्चित आहे आणि तुमचं अकाउंट लिक्विडेट होण्याची किंवा तुमचा स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता एकदम कमी होऊन जाईल. त्यामुळे आजपासून तुमची रॅली संपेपर्यंत परत तुमचं बेअर मार्केट सुरू होईपर्यंत कंपल्सरी तुम्ही हे 5x वरच ट्रेड करायचं आहे. आता याच्यामध्ये अजून एक सूचना मी तुम्हाला देतोय की ज्या वेळेला मेन रॅलीज सुरू असतील, म्हणजे हाल्विंग झाल्यानंतरच्या काळासाठी म्हणतोय, तेव्हा जर का कोणत्या कॉइन्सच्या बातम्या असतील, कोणत्या मोठ्या न्यूज असतील किंवा तुम्हाला असं दिसलं की ही रॅली तर वाढतच चालली आणि याचा फायदा तुम्ही घेऊ शकता, तर अशा वेळेला छोट्या कॅपिटलला हायर लिव्हरेज घ्यायला हरकत नाही छोट्या काळासाठी. ओके, ट्राय करायला हरकत नाही, टेस्ट करायला हरकत नाही, कारण अक्षरशः 20पर्यंत सुद्धा लिव्हरेजला तुम्ही गेलात तरी काही हरकत नाही, पण ती सिच्युएशन तशीच बघून घ्या. सरसकट सगळ्यांनी 20, 30, 40, 50च्या लिव्हरेजला ट्रेडिंग करू नका. माझा सल्ला हाच असेल की लिव्हरेज फक्त 5चं घ्या. पण दुसरा एक सल्ला असा आहे की जे रिस्क टेकर्स आहेत, ज्यांना रिस्क घ्यायला आवडतं, अशा लोकांनी 20x पर्यंत पण जायला हरकत नाही, पण आपले सगळे नियम पाळून. ज्या लोकांनी फ्युचर ट्रेडचा कोर्स केलेला नाही आहे त्यांनी उगीच 20xच्या वगैरे रिस्क घेऊ नका. तुम्हाला माहितीच नाही आहे नक्की करायचं काय ते. सो प्लीज स्टे अवे फ्रॉम इट. ओके, दुसरी गोष्ट अशी की आता आपले सगळे नियम पाळल्यानंतर पण तुम्ही तुमच्या आवडीचे दुसरे इंडिकेटर लावून चेकिंग करू शकता. मी ट्राय करतोय जास्तीत जास्त की एकाच इंडिकेटरमध्ये अनेक इंडिकेटर ॲड करता येतील का, तर ते प्रयत्न आमचे चालू आहेत आणि 2 इंडिकेटर मी असे तयार करेन की ज्याच्यामध्ये तुमचा मे बी शँडेलियर एक्झिट म्हणा, फिबोनाची म्हणा, हे सगळं ॲड केलेलं असेल आणि खाली CM स्टोकॅस्टिक्स, RSI किंवा QQE मॉड हे ॲड केलेलं असेल त्याच्यामध्ये. माइंडवेल हे सगळे कंबाईन केलेले इंडिकेटर्स फक्त प्रीमियम चॅनलच्या लोकांनाच दिले जातील, फक्त त्याच ग्रुपमध्ये टाकले जातील, कारण ते इंडिकेटर बनवून ते रिलीज करण्यासाठी पण आपल्याला बराच खर्च येतो. एक पॉईंट मी क्लिअर करत जातोय. BTC आपण बघितलं, रॅलीला काय करायचं, फर्स्ट फेज ऑफ रॅली आत्ता जी चालली आहे ह्याच्यात काय करायचं. आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो SIP करणाऱ्यांचा. मागच्या वेळेस अशाच पद्धतीने $7,000 वरून लोकांनी SIP करायला सुरुवात केली होती आणि लोक प्रॉफिटमध्ये होती. पण एक गोष्ट अशी झाली की 30,000, 40,000 नंतर 70,000ला जाईपर्यंत पण लोक SIP करत राहिले. दॅट वॉज अ गुड थिंग, काही वाईट गोष्ट नाही आहे त्याच्यात. पण गंमत अशी आहे की त्यांनी प्रॉफिटच बुक नाही केला आणि त्याच्यानंतर त्यांना असं कळलं की आपले पैसे अडकलेत. तर ज्या वेळेला बेअर मार्केटला आले, खाली जेव्हा आलं, तेव्हा त्यांनी SIP बंद केलं होतं आणि त्यामुळे खालच्या लेवल ज्या होत्या सगळ्या
त्या लेवलला त्यांचं बाईंग झालंच नाही, ॲव्हरेजिंग झालंच नाही. तर या वेळेला आत्तापासून तुम्हाला काय करायचं ते मी सांगतो. ज्या लोकांनी SIP केलेलंच नाही आहे, म्हणजे अगदी 16,500पर्यंत BTC गेला होता तरी त्यांनी SIP केलेलं नाही आहे, सगळे शांत बसून होते, त्यांच्यासाठी ह्या सूचना नाहीच आहेत. म्हणजे ज्यांनी क्रिप्टोचे किंवा मी सांगितलेले नियम पाळलेले नाही आहेत, या सूचना त्यांच्यासाठी नाहीच आहेत. सो मी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की SIP करा. तर ज्यांनी SIP केली असेल त्यांचे पैसे ऑलरेडी दुप्पट झाले असतील. पण आता काय करायचं आहे, आता जवळजवळ 40,000च्या आसपास BTC ट्रेल होतो आहे. 40,000 ही आत्तासुद्धा BTCला काही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण ॲक्युमुलेट केलं पाहिजे अशी ती लेवल नाही आहे. सामान्य लोकांसाठी नाही आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या, मायक्रो स्ट्रॅटेजी वगैरे, हे लोक तर 36,000ला त्यांनी भयंकर बिटकॉईन्स वगैरे विकत घेतले. पण आपली तशी कंडिशन नाही आहे. मग अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे, याच्यानंतर जेव्हा तुम्ही SIP कराल तेव्हा ती सगळी लिहून ठेवा. किती रुपयाची SIP केली हे नका लिहू, तुम्ही किती BTC विकत घेतलेत, फ्रॅक्शनमध्येच असणार आहेत ते लिहून ठेवा. फ्रॅक्शनमध्ये तुम्ही घेतलेले BTC लिहून ठेवा. आता फॉर एक्झाम्पल एक BTC कोणी घेणार नाही आहे लगेच, पण मी असं मानतो की तुम्ही सगळी टोटल जी तुमची आहे ती 1 BTCपर्यंत आली आहे. तुम्हाला डेफिनेटली समजेल की आपली जेव्हा BTCची रॅली असेल ती वाढत जात 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 कुठपर्यंत जाईल हे तुम्हाला नक्की कळेल त्यावेळेला. मागच्या वेळेला 70,000पर्यंत गेली होती. यावेळेस लोकांचा अंदाज 1,50,000, 1,20,000 ते 1,50,000च्या दरम्यान ती जाईल असा लोकांचा, म्हणजे मोठे मोठे जे ॲनालायझर्स आहेत त्यांचा अंदाज आहे. माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की 1,00,000च्या आसपास जाऊ शकतो. 70,000 ते 1,00,000च्या मध्ये कुठेतरी ही फिगर जरी आली तरी तुम्हाला कळेल की बाबा आता ह्याच्यावर तर जाणार नाही आहे. मग अशा वेळेला 40,000पासून तुम्ही जी काय SIP केलेली असेल ही सगळी कॉईन तिकडे विकून टाका. मी परत सांगतोय, 40च्या खाली तुम्ही जे पर्चेसिंग केलं असेल ती कॉईन विकू नका. त्यामुळे आत्ता आधी तुमचे सगळे आकडे लिहून ठेवा की तुमच्याकडे किती स्टॉक आहे BTCचा जो तुम्ही लॉंग टर्मसाठी घेतला आहे, आणि तो तुम्ही जेव्हा हायेस्ट पीक पॉईंट जेव्हा येईल ना त्यावेळेला काढून टाका. मी नेहमी हा सल्ला मी तुम्हाला नेहमी देत नाही, कारण नेहमीची कंडिशन वेगळी असते आणि रॅलीच्या कंडिशन्स वेगळ्या असतात. एक गोष्ट तुम्ही अजूनही करू शकता की जेव्हा टॉपला जेव्हा पोचेल तेव्हा असलेले सगळे बिटकॉईन विकून टाका, आणि जेव्हा परत डाऊन डंप जेव्हा होईल त्यावेळेला ते परचेस करा. पण जर तुम्ही हिशोब नीट ठेवला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपण किती रेटला किती BTC विकत घेतलेत. तर अशा वेळेला जे BTC तुम्ही 20,000च्या खाली विकत घेतलेत ते विकायची गरज नाही, ते विकू नका. त्याच्यावरती जे घेतलेत किंवा 30,000च्या वर जे घेतलेत ते तुम्ही विकू शकता, आणि पुन्हा जेव्हा मार्केट डंप होईल, खाली येईल, उतरेल, त्यावेळेला हे तुम्ही परत परचेस करू शकता. कारण तो सगळा प्रॉफिट जो असेल तो सगळ्या प्रॉफिटने तुम्ही जास्त BTC पुन्हा विकत घेऊ शकता. तुमच्याकडे एक मोठी अमाऊंट तयार होऊ शकते. SIP करणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आजपासून जे नंतर 40,000च्या पुढचे जे SIP तुम्ही करणार आहात त्याची नीट नोंद ठेवा, आणि हे सगळे टॉपवर विकून टाका. आणि त्याच्यानंतर ते जे पैसे असतील ते दुसऱ्या कशातही टाकू नका, ते तसेच ठेवा. ज्या वेळेला मार्केट पूर्णपणे क्रॅश होईल, पूर्णपणे डंप होईल, सगळं बेअर रॅलीज चालू होतील, त्यावेळेला तुम्हाला त्या DCR करायचं आहे. त्यावेळेला तुम्हाला कमी किमतीत ते घेत जायचं आहे. ओके, सो ही गोष्ट झाली SIP वाल्यांबरोबर. आता रॅलीच्या वेळेला किंवा त्याच्या आधी कोणत्या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये आपण जायचं, स्पॉटमध्ये जायचं का फ्युचरमध्ये जायचं? मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला की फायनान्सचे सगळे नियम पाळूनच हे केलं पाहिजे. सगळी अंडी एका बास्केटमध्ये ठेवायची नाही आहेत. त्याचप्रमाणे काही लोक चूक करतायत की त्यांच्याकडे असलेला अख्खाच्या अख्खा फंड ते तुमच्या फ्युचर ट्रेडला लावत आहेत. आपल्या ज्या स्टुडंट्सच्या ज्या इंटरव्ह्यूज झाले होते ते व्हिडिओज परत एकदा बघा. जे लोक लाखो रुपये त्याच्यातून कमवत आहेत, अतिशय टॉप ट्रेडिंग जे करत आहेत, त्यांचं कॅपिटल जे आहे फ्युचर ट्रेडसाठी ते हार्डली $200 आहे. $100 ते $200 तेवढ्याच कॅपिटलला ते त्या $200 ते महिन्याला तिप्पट किंवा पाचपट करतायत. सो 5 पट जर का ते $200 करू शकतात तर याच्यापेक्षा जास्त हाव धरू नका. तुमच्याकडे जर का $100 असतील
तर माझ्या मते त्यातले फक्त $10 तुमचे फ्युचर म्हणजे 10% अमाऊंट तुमची फ्युचरला गेली पाहिजे आणि 90% अमाऊंट ही तुमची स्पॉटला व्यवस्थित लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट केली गेली पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर पोर्टफोलिओ डेव्हलप करत गेला पाहिजे. पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट ही त्याच्याबरोबर झाली पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये DCR करत रोलिंग करत गेलं पाहिजे. पुढची एक गोष्ट आहे ती त्या लोकांसाठी आहे. सो हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपल्याला स्पॉट आणि फ्युचर या दोन्ही एक्सचेंजकडे नजर ठेवायची आहे आणि दोन्हीकडे आपल्याला आपला पोर्टफोलिओ डेव्हलप करायचा आहे. फ्युचरमधनं प्रॉफिट कमवायचा आहे आणि तो प्रॉफिट सगळा स्पॉटला टाकून तिकडे डेव्हलपमेंट करत जायचे. रॅलीजच्या वेळेला हा प्रॉफिट किती अफाट असतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. अक्षरशः एकेका दिवसात आपण 50-50% पण प्रॉफिट घेऊ शकतो. अर्थात याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या रिस्क आहेत आणि त्या रिस्क लक्षात घेऊनच तुम्ही हे करायचं आहे. मी तुम्हाला कितीही काही सांगितलं तरी स्वतःचं ॲनालिसिस केल्याशिवाय हा निर्णय तुम्ही घ्यायचा नाही आहे कोणताही. पुढची गोष्ट अशी आहे की टेक अ स्मॉल प्रॉफिट. ज्या वेळेला रॅलीज चालू होतात आणि मोठ्या मोठ्या पद्धतीचे म्हणजे मी 10x जर का घेतलं आणि अचानक जर का तो दुप्पट झाला तर माझा म्हणजे आनंद असा गगनात मावत नाही आणि डोपामाइनच्या लेवल्स एकदम हाय होतात आणि असे थरथरायला लागतो आपण आणि असं ग्रीड एक आपल्या असं म्हणतो ना आपला अंमल चढत जातो आणि त्या नादामध्ये आपण अतिशय धोकादायक ट्रेडिंग करत जातो. अजून प्रॉफिट, अजून प्रॉफिट, अजून प्रॉफिट ह्या एका मार्गाला आपण लागतो. तर ही सगळ्यांसाठी धोक्याची सूचना आहे की ह्या मार्गाला लागू नका. प्रॉफिटची तुमची एक स्ट्रॅटेजी ठरवून ठेवा आणि या स्ट्रॅटेजीप्रमाणेच केवळ आपण ट्रेडिंग करायचं आहे. मार्केट किती वेगाने वाढो काही हो त्याचं, पण तुमची स्ट्रॅटेजी, तुमची रिस्क मॅनेजमेंट जी आहे, तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे ही सगळी आधीच ठरवून ठेवा आणि त्याच्यापासून आपण लांब जायचं नाही कोणत्याही परिस्थितीत. कमी प्रॉफिट झाला तरी चालेल, छोटे छोटे प्रॉफिट्स घेत जा, लहान लहान प्रॉफिट घेत जा. आणि जे लोक फ्युचर ट्रेड करणार आहेत त्यांना मी सांगून ठेवतो की तुमच्याकडे 4 महिने आहेत. फ्युचर ट्रेडचा कोर्स केलेल्यांना मी एक सांगितलं होतं की केवळ $50 सुरू करा एक ट्रायल अमाऊंट म्हणून आणि 100 ट्रेड करा. 100 ट्रेड्स, शॉर्टचे पण आणि लॉंगचे पण. याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमची नजर बसेल चार्टवर. ज्या लोकांनी अजूनही ते पाळलेलं नाही आहे, 100 ट्रेड केलेलं नाही आहेत, त्यांनी कृपया 100 ट्रेड करा. त्याशिवाय तुम्ही फ्युचर ट्रेडिंगमध्ये एक्सपर्ट होणार नाही. आणि याचबरोबर जेव्हा हे ट्रेड्स तुम्ही कराल तेव्हा तुम्ही ट्रेलिंग करायला शिका. तुम्हाला ट्रेडिंग करणं हे अतिशय गरजेचं आहे कारण ज्या वेळेला रॅलीज ज्या वेळेला असतात तेव्हा प्रॉफिट सटासट वाढत चाललेला असतो. त्यावेळेला तुमचा स्टॉप लॉस कंटिन्युअस वरती घेत जाणं आणि आपण त्याला ट्रेलिंग करणं, ज्याला कॉल ट्रेलिंग ज्याला म्हणतात, ते करणं अतिशय महत्त्वाचं असतं. तरच तुमचा प्रॉफिट जो तो वाढत जाईल. 10%ला तुम्ही जर का आउट केलात, 15%ला आउट केलात आणि नंतर तो जर का 75%, 80%, 120%ला गेला तर तुम्ही हा सगळा जो म्हणजे जी रॅली आहे ही मिस केल्यासारखं होईल. आणि या संपूर्ण रॅलीचा फायदा घ्यायचा असेल तर कॉल ट्रेल हा करावाच लागेल. सो कॉल ट्रेलिंगची प्रॅक्टिस ही नक्की करा. ऑल्ट कॉईनची जी आपली रॅली आहे ती रॅली नेहमी BTC, इथेरियम याच्यानंतर चालू होते. त्याच्यामध्ये करेक्शन आल्याशिवाय तो पैसा सगळा ऑल्ट कॉईनमध्ये फिरवला जात नाही, तिकडचा प्रॉफिट इकडे फिरवला जातो. त्यामुळे ऑल्ट कॉईनच्या रॅलीजकडे लक्ष ठेवा. लक्षात ठेवा की ज्या वेळेला BTC वगैरे 5% वर गेला तर जी लो व्हॅल्यू ऑल्ट कॉईन्स आहेत ती अक्षरशः 30-30, 40-40% वर जातात. त्यामुळे तिकडे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट मिळवू शकता. तर ऑल्ट कॉईन्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्याला इन्स्टंटेनियस प्रॉफिट मिळवण्यासाठी ह्या ज्या रॅलीज असतात ह्या अतिशय उपयोगी असतात. ओके. आता जे ETF घेऊन 15 कंपन्या ज्या येणार आहेत किंवा अनेक देशाच्या मेन बँक्स ज्या आहेत किंवा मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत, हे ह्या लोकांनी जो यावेळेला प्रवेश केलेला आहे क्रिप्टोकरन्सीच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्यापासून आपल्याला अतिशय सावध राहण्याची गरज आहे. मी तुम्हाला मगाशीच दाखवलं होतं
की कशा पद्धतीने विक्स मारल्या जातात एक्सचेंजकडून, आणि हे जे मोठे मोठे वेल्स आणि कॉर्पोरेट्स आहेत यांच्याकडनं हे विक मारल्या जातात. का तर त्यावेळेला ज्यांनी लाँग कॉल्स घेतलेत त्यांची अकाउंट पूर्णपणे लिक्विडेट व्हावीत. आता ज्यांनी डोळसपणे स्टॉप लॉस लावला असेल त्यांची अकाउंट काय लिक्विडेट होणार नाहीत. पण असे अनेक महाभाग असतात की जे फ्युचर ट्रेडिंग करतात, क्रॉस ट्रेड करतात आणि स्टॉप लॉस लावत नाही, आणि त्याच्यामध्ये लिव्हरेज 20-20, 25-25चं लिव्हरेज घेतात. कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नसतं, यूट्यूबचे व्हिडिओ बघून स्वतःच्या मनाने ट्रेडिंग करत असतात. अशा लोकांचे जे कॉल्स आहेत ते 100% लिक्विडेट होतात, आणि ते लिक्विडेट करण्यासाठीच या कंपन्या विक्स मारतात. त्यामुळे लक्षात ठेवा, हा जो काळ आहे हा गेल्या मागचा जो काळ होता तो नाही आहे. प्रॉफिट तेवढाच आहे, प्रॉफिट वाढतच जाईल किंबहुना, परंतु त्याचबरोबर या मोठ्या जायंट कंपन्या तुमच्याकडचे बिटकॉइन आणि इथेरियम सगळे स्वतःकडे खेचून घ्यायचा प्रयत्न करणार आणि तुम्हाला घाबरवून सोडणार की त्याच्या योगे तुम्ही हे विकून टाकावं, आणि ह्या कंपन्यांनी त्यांचे जे पोर्टफोलिओ आहेत हे सगळे स्ट्रॉंग करावेत. तर या ट्रॅपमध्ये अडकू नका. तुमचे स्टॉप लॉसेस एकदम परफेक्ट ठेवा. घाबरून जाऊ नका कोणत्याही परिस्थितीमध्ये. या अशा परिस्थितीतून वाचणं काही फार कठीण नाही आहे. तुमचे स्टॉप लॉसेस एकदम परफेक्ट ठेवा. तुमची स्ट्रॅटेजी एकदम पक्की ठेवा. त्याच्या बाहेर जायचं नाही. लहान लहान प्रॉफिट घेत जा, घाबरून जाऊ नका, आणि तुमचे प्रॉफिट सतत बुक करत राहा आणि लाँग टर्मची प्लॅनिंग करा. त्याच्यानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये जर का तुम्हाला प्रचंड प्रॉफिट जर का तुम्ही मिळवत असाल तर हा जो प्रॉफिट आहे हा क्रिप्टोकरन्सीच्या बाहेरच्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट करायला विसरू नका. मग हे क्षेत्र कदाचित स्टॉक मार्केटचं असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल. मी डिलिव्हरीचं म्हणतो, गोल्ड बॉन्ड आणि सिल्वर बॉन्ड म्हणत नाही आहे. डिलिव्हरी किंवा तुमचे रिअल इस्टेट असेल अशा ठिकाणी ह्याचे प्रॉफिट टर्न आउट करण्यासाठी विसरू नका. सगळ्याच्या सगळा प्रॉफिट आलेला क्रिप्टोचा फक्त क्रिप्टोतच ठेवायला पाहिजे असं अजिबात नाही आहे. हा प्रॉफिट तुम्ही डेफिनेटली दुसरीकडे शिफ्ट करू शकता. ओके. ऑल्ट कॉईनची लिस्ट तुम्हाला देण्याच्या आधी एक शेवटची सूचना किंवा एक शेवटचं म्हणणं मी तुम्हाला माझं सांगतो की मागच्या 2019-20च्या रॅलीच्या वेळेला ॲब्सोल्युटली लोक नवीन होते. क्रिप्टोकरन्सीचा खूप प्रसार झाला नव्हता. P2P फार कमजोर होतं किंवा तिकडे फसवणूक होत होती आणि लोकांचं प्रशिक्षण पण झालेलं नव्हतं. त्यामुळे अनेक मिस्टेक्स केल्या गेल्या. प्रॉफिट बुक नाही केला गेला हाय अमाऊंटवर परचेसिंग केलं गेलं, ॲव्हरेजिंग केलं गेलं नाही. त्याच्यानंतर घाबरून कॉईन्स लॉसमध्ये विकणं झालं, लोकांनी सिप करणं बंद केलं. या सगळ्या ज्या मिस्टेक्स आहेत या सगळ्या मिस्टेक करेक्शनमध्ये आणून म्हणजे करेक्ट करून आता नव्यानेच उभारायची ही वेळ आत्ता आलेली आहे आणि हा चान्स तुम्हाला मिळालेला आहे. यावेळेस जर का आपल्या सगळ्यांनी जर का आपल्या चुका मान्य करून त्या पॉईंट आउट करून लिहून काढून त्या जर का टाळल्या तर एखाद्या क्रिप्टोकरन्सीच्या रॅलीमधून 10x to 15x तुमचा पोर्टफोलिओ व्हायला काहीही हरकत नाही. 10x 15x झालेले पोर्टफोलिओ मी बघितलेत, पण त्या लोकांनी अतिशय व्यवस्थितपणे कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थित त्यांचे पोर्टफोलिओ डेव्हलप केले 4-4 वर्षामध्ये. 15x बऱ्याच जणांचं टार्गेट यावेळेला 10x प्रॉफिटचं आहे आणि हे डेफिनेटली होऊ शकतं. केवळ एका वर्षात रॅली नसतानासुद्धा जवळजवळ लोकांनी स्पॉट एक्सचेंजमध्ये 3x प्रॉफिट काढलेलं आहे. त्यांचे पोर्टफोलिओ XXX केलेले आहेत, 3x केलेले आहेत. रॅलीच्या काळात 10x to 15x होणं अजिबात कठीण नाही आहे. फक्त तुमच्या ग्रीडवर कंट्रोल ठेवा, एक डिसिप्लिन ट्रेड करा, तर ही गोष्ट कठीण नाही आहे. आता सगळ्यात शेवटची गोष्ट की ऑल्ट कॉईन्स, कोणते कॉईन्स ॲब्सोल्युटली आपल्याला लक्ष ठेवायची गरज आहे. हे कॉईनची एक लिस्ट मी तुम्हाला देतो आत्ता. आता ही जी कॉईनची लिस्ट आहे याच्यामधली कदाचित असं होईल की बरीचशी कॉईन तुमच्याकडे ऑलरेडी असतील. जे लोक सिस्टमॅटिक जे SIP करत आहेत, आणि SIP काय फक्त बिटकॉइन आणि इथेरियममध्ये केली जात नाही,
ही SIP नॉर्मल ऑल्टकॉईनमध्ये पण केली जाते. त्यामुळे जे व्यवस्थित SIP करतायत, जे आपला पोर्टफोलिओ मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित डेव्हलप करतायत, DCR करत 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 आपला पोर्टफोलिओ ते वाढवत नेत आहेत, अशा लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये कदाचित ही कॉईन्स ऑलरेडी असतील. पण बरेचसे स्टुडंट असे आहेत की जे नवीन आले आहेत, किंवा हा ओपन लेक्चर आहे त्यामुळे बरेच लोक आत्ता क्रिप्टोकरन्सीमध्ये येत आहेत आणि त्यांना समजत नाही आहे की नक्की आता आम्ही कोणती कॉईन्स घेऊ आणि काय करू. कारण गंमत अशी आहे की आता मीम कॉईन्स पण पंप होतील. मागच्या वेळेला जसं लोकांनी वेड्यासारखी अकिता, डॉगी, त्याच्यानंतर शिबा इनूमध्ये 10-10 लाख रुपये घातले होते, हा मूर्खपणा यावेळेस कोणी करायचा नाही आहे. तर ज्या लोकांचा पोर्टफोलिओ अजून तयारच नाही आहे, ते यावेळेला तयार करणार आहेत आणि त्याच्यात ज्यांना सॉलिड पंपिंग करायचं आहे आणि अफाट प्रॉफिट कमवायचं आहे, अशा लोकांनी ह्या कॉईनच्या लिस्टकडे नक्की लक्ष द्या. पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की आज जर का तुम्ही एक लाख रुपये, 5 लाख रुपये, जे काही तुमचं बजेट असेल, 10,000 पासून अगदी कितीही, ते घेऊन उतरत असाल तर एका फटक्यात एकाच दिवसात धडाधड कॉईन परचेस करत जाऊ नका. चार्टचा व्यवस्थित अभ्यास करा आणि रेट खाली असताना त्याचं परचेसिंग करा. ज्यावेळेला गोल्डन क्रॉस जिकडे असेल तिकडे परचेसिंग करा. ही अशी कॉईन्स आहेत की ही कॉईन या रॅलीमध्ये डेफिनेटली तुम्हाला कमीत कमी 3x to 5x चा प्रॉफिट मिळवून देतील. त्यामुळे या लिस्टकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आता अर्थातच सगळ्यात पहिली जी 2 कॉईन आहेत ती म्हणजे बिटकॉईन आणि इथेरियम. मी सांगितल्याप्रमाणे बिटकॉईन काय तुमचं आता 40,000 वरून काय 10 पट वगैरे 4 लाखापर्यंत जाणार नाही आहे. डेफिनेटली खूप हेवी कॉईन आहे. पण ज्यांनी ते 16,000 किंवा 17,000 किंवा 20,000ला ज्यांनी घेतलं होतं त्यांचं 5 पट निश्चित होईल, 5 टाइम्स निश्चित होईल. इथेरियमसुद्धा हेवी कॉईन आहे आणि फंडामेंटल कॉईन आहे. ते पण काय 15 पट 20 पट होणार नाही आहे, पण एका सर्टन 4,000, 5,000, 6,000च्या लेवलला ते निश्चित पोचेल इकडनं. त्यामुळे BTC आणि इथेरियम ही 2 स्टेबल कॉईन्स आहेत. स्टेबल कॉईन म्हणजे क्रिप्टोच्या नॉमेनक्लेचरमध्ये स्टेबल नाही, तर एक स्थिर कॉईन आहेत, एक हेवी कॉईन्स आहेत आणि फंडामेंटल कॉईन्स आहेत. तर ही 2 कॉईन तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ही असलीच पाहिजेत. किंबहुना तुमच्या पोर्टफोलिओचा 30% हिस्सा जवळजवळ ह्या ऑल्ट कॉईनचा असला पाहिजे. एक 20%, 20 ते 25% इथेरियम, 20 ते 25% तुमचं BTC. समजा 20-20% जरी धरलं तरी 40% पोर्टफोलिओ तुमचा इथे जातो, की 50% जातो. मीम कॉईनचे जर का तुम्हाला फार हाऊस असेल घ्यायची, तर मीम कॉईनचा वाटा जो आहे तो हार्डली 2% ते 5%च्या मध्येच आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आता आपण बाकीच्या कॉईन्सची लिस्ट बघूया. यात बाकीच्या कॉईनच्या लिस्टमध्ये 3 कॉईन सगळ्यात महत्त्वाची आहेत. सगळ्यात पहिलं कॉईन आहे तुमचं मॅटिक. तुम्ही इथे जर का बघितलं तर मॅटिकचा ऑल टाईम हाय आहे $2.92 आहे. $2.92ला ऑल टाईम हाय आहे. तर इथे आत्ता त्याची जी व्हॅल्यू आहे मॅटिकची, इट इज अराउंड 0.88. तर इकडनं तो कमीत कमी 3-4 होण्याची तर डेफिनेटली शक्यता आहे. दुसरा कॉईन जो आहे लिस्टमधला तो आहे ARB. नवीन कॉईन आहे ARB. हा कॉईन तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डेफिनेटली असायला पाहिजे. या कॉईनचा पण आपण ऑल टाईम हाय चेक करूया. इकडे ऑल टाईम हाय जो आहे तो 8.67च्या आसपास आहे. सो आता इकडे सुद्धा त्याला भरपूर चान्स आहे पुन्हा एकदा पंप आणि बूस्ट होण्याची. आत्ताच काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल, एक ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा तो पंप झाला होता. जवळजवळ 50% तो चार्टवर अप झाला होता. तिसरा कॉईन माझ्या लिस्टमध्ये जो आहे OP, ऑप्टिमिझम OP, सध्या $2.27वर ट्रेल करतोय. पण याचा ऑल टाईम हाय जो आहे तो 3.22वर आहे. पण हा साधारण 1% इकडे दाखवतोय, म्हणजे $1 अप होण्याचं दाखवतोय. पण OPचं तुम्ही बघाल इथे गोल्डन क्रॉस झालेला आहे. गोल्डन क्रॉस नंतर जवळजवळ 43% तो अप झालेला आहे. आता ही जी 3 कॉईन्स आहेत, मॅटिक, आर्बिट्रम आणि ऑप्टिमिझम, ही जी 3 कॉईन आहेत ही इम्पॉर्टंट कॉईन आहेत. कारण ही जी कॉईन्स आहेत ना, ही इथेरियमच्या स्केलिंगवर काम करतात. ओके, इथेरियमवर जे सगळे प्रोजेक्ट्स आहेत ना त्याच्या स्केलिंगसाठी ही सगळी 3 कॉईन काम करतात.
त्याच्यामुळे यावेळेस ही तिन्ही कॉईन व्यवस्थित पंप होणार आहेत आणि ही लॉंग टर्म जाणारी कॉईन्स आहेत. त्यामुळे ही 3 कॉईन तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ही असलीच पाहिजेत. आपण पुढचे कॉईन्स बघूया. पुढचा कॉईन आहे डॉट. हा कॉईन सुद्धा कदाचित तुमच्या जे जुने लोक आहेत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये डेफिनेटली हा कॉईन असेल आणि तुम्ही बघत असाल की या सगळ्यांचे गोल्डन क्रॉस होत आहेत, ते सुद्धा डे कॅन्डलवर आणि गोल्डन क्रॉस नंतर सुद्धा ॲब्सोल्युटली हे जवळजवळ 40% पंप होत आहेत. आणि माझे जे फ्युचरचे स्टुडंट असतील त्यांनी बघितलं असेल की त्यांच्या आपल्या स्ट्रॅटेजीनुसार 70% ते 78% पंप झालेला हा कॉईन आहे. 70 to 78% हा कॉईन पंप झाला आहे. या कॉईनवर लक्ष ठेवा आणि तुमच्याकडे असेल, खूप डीपमध्ये तुम्ही विकत घेतला असेल तर तुमची चांदी आहे हे तुम्ही नीट जाणून घ्या. त्याच्यानंतर आपला पुढचा कॉईन जो आहे, 5वा कॉईन आहे, तो आहे नियर. पुन्हा एकदा नियर कॉईन, ज्यांना आपली प्रॉफिट मशीन स्ट्रॅटेजी माहिती आहे त्या लोकांनी बघितलं असेल की जवळजवळ 127% 127% प्रॉफिट मशीनच्या स्ट्रॅटेजीनुसार तो पंप झाला आहे, तिकडनं तो वरती गेला आहे. आणि आता हा कॉईन तुमच्याकडे असलाच पाहिजे. मी जी लिस्ट तुम्हाला देतोय, ही 12 कॉईनची लिस्ट जी मी तुम्हाला देतोय, ही कॉईन्स अशी आहेत की कोणत्याही परिस्थितीत ही तुमच्याकडे असलीच पाहिजेत आणि याच्यामधून तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं आहे. तुमचा पोर्टफोलिओ म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट आज जर का 1 लाख असेल तर ती 5 लाखावर पण जाऊ शकते, 5x होऊ शकते, 10x होऊ शकते, 10 लाख होऊ शकते. मागच्या रॅलीच्या वेळेला 5 लाखाचे 75 लाख झालेले मी बघितलेत आणि त्यावेळेला प्रॉफिट बुक न करण्याची चूक सुद्धा केलेली मी बघितली. 2-3 लाखाचे केवळ BTC आणि इथेरियममध्ये 12 लाख झालेले बघितलेत आणि तिकडे सुद्धा प्रॉफिट बुक न केलेले मी बघितलेत. यावेळेला तर माझ्या काही ओळखीचे माझे क्लायंट्स काही आहेत, त्या लोकांनी शोरूममध्ये जाऊन मर्सिडीज गाड्या बघून आलेले आहेत कारण त्यांचे पोर्टफोलिओ तसे आहेत आणि या रॅलीनंतर मर्सिडीज घेणार हे त्यांनी कन्फर्म केलेलं आहे. ऑलरेडी त्यांच्याकडे मर्सिडीज आहे, एक दुसरी घेणार असं कन्फर्म केलं आहे. त्यामुळे ही रॅली कोणीही मिस करू नका अजिबात. त्याच्यानंतर पुढचा कॉईन आपण बघूया आणि तो कॉईन आहे आडा. तुम्ही बघितलं असेल हा प्रत्येक कॉईन जो आहे ना, प्रत्येक कॉईन हा जबरदस्त पंप झालेला आहे आणि अजूनही ह्याच्यामध्ये ते पंप होणार आहेत. आडा कॉईन जो आहे पुन्हा एकदा गोल्डन क्रॉस, पुन्हा एकदा प्रॉफिट मशीनच्या स्ट्रॅटेजीवरून तो जवळजवळ 130%. म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्ही फक्त आणि फक्त स्पॉट एक्सचेंजला जरी काम केलेलं असतं, स्पॉट एक्सचेंजला, तरी सुद्धा तुमचे पैसे डबल झाले असते, डबल 130% प्रॉफिट. पण आय एम व्हेरी शुअर ही गोष्ट कोणीही केलेली नाही आहे. मुळामध्ये क्रिप्टोकरन्सीला कोणी सिरियसली घेतलेलंच नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या दुःखात आणि आपापले कसे अडकलो आपण, कसे गेले, कसे राहिले ह्याच्यात अडकून पडले सगळे आणि कोणी सिरियसली घेतलं नाही. स्पॉट एक्सचेंजला पण होणारा प्रचंड प्रॉफिट लोकांनी बुक केलेला नाही आहे. नेक्स्ट पुढचा कॉईन आपण बघूया आडा. कार्डानो तुमच्याकडे असेल मोस्टली आणि जर का नसेल हा तुमच्याकडे तर तुम्ही आत्ता घ्यायला हरकत नाही आहे कारण आपण त्या दोघांचे ऑल टाईम हाय नाही बघितले. नियर कॉईन आपण चेक करूया. नियरचा आत्ता रेट 2.33 आहे पण नियरचा ऑल टाईम हाय वी हॅव टू चेक. नियरचा ऑल टाईम हाय जो आहे तो जवळजवळ $20 आहे. आज तो $2 आहे. ऑल टाईम हाय $20 आहे. 10 टाइम्स 10x 10 पट जाणारा कॉईन आहे हा, 10 पट जाणारा. ओके, सो लेट अस गो फॉर द नेक्स्ट कॉईन आणि तो अर्थातच मी तुम्हाला सांगितला नियर नंतर आडा. विल चेक आडा म्हणजेच तुमचा कार्डानो. $0.5 आज तुम्हाला मिळतो आणि ऑल टाइम हाय $3 आहे. 6x 6 पट.
याच्यातला प्रत्येक कॉइन हा त्याचा प्रिव्हियस ऑल टाइम हाय जो आहे तो तर डेफिनेटली गाठेलच. त्याच्यानंतर आपला पॉइंट आहे एपीटी. एपीटी हा सुद्धा कॉइन तुम्ही पुन्हा एकदा इकडे बघाल प्रॉफिट मशीनच्या स्ट्रॅटेजीनुसार 43% पंप झाला स्पॉट एक्सचेंजला आणि केवळ 22 ऑक्टोबरपासून ते 10 डिसेंबरपर्यंत. आणि मी इथे डे कॅन्डल घेतली, 1 आवर वगैरे कॅन्डल नाही घेतली, डे कॅन्डल घेतली आहे. म्हणजे हा लॉंग टर्मचा प्रॉफिट मी सांगतोय तुम्हाला. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिन्यामध्ये 50% प्रॉफिट हा या कॉईनने दिलेला आहे. आणि ही लिस्ट खूप जुनी आहे, ही काय मी फार नवीन लिस्ट आहे असं सांगत नाही आहे, मी तुम्हाला आठवण करून देतो. ही लिस्ट फक्त $8.8 आहे. आणि आपण त्याचा ऑल टाइम हाय चेक करूया. ॲप्टॉस एपीटी आणि ऑल टाइम हाय त्याचा आहे $19 आणि आत्ता तो आहे केवळ $8, 8 दुणे 16. पण हा $19 पण सहज तो क्रॉस करेल असं मला वाटतंय. त्याच्यानंतरचा आपला कॉइन आहे तो म्हणजे युनी. युनी कॉइन हा एक अतिशय महत्त्वाचा कॉइन आहे. आत्ता 6.2 वर तो ट्रेल करतोय. पण लेट्स चेक दॅट ऑल टाइम हाय. युनिस्वॅपचा ऑल टाइम हाय त्याचा आहे 44 म्हणजे .92, $45 त्याचा ऑल टाइम हाय आहे. आणि याचा अर्थ 6×8 = 48 म्हणजे जवळजवळ 8x हा कॉइन पंप होणार आहे, 8x पर्यंत हा कॉइन जाणार आहे. युनिस्वॅप, पॅनकेक स्वॅप हे कॉइन्स का महत्त्वाचे आहेत मी तुम्हाला सांगतोय की लोक हळूहळू म्हणजे पूर्वी तुम्हाला माहिती असेल की आपण युजर नेम पासवर्ड टाकायचो कोणत्याही साईटला, मग हळूहळू आपल्याला गुगलचं वापरून लॉग इन करता यायला लागलं, फेसबुक वापरून लॉग इन करता यायला लागलं. आणि आता जमाना आहे तो म्हणजे Web3 लॉग इनचा. याच्यासाठी आपण आपलं जे वॉलेट आहे ते वापरून आपण लॉग इन करू शकतो. आणि आता जी वेगवेगळ्या एक्सचेंजवर ज्या कारवाया चालू आहेत किंवा जे काय त्यांचं चालू आहे, FTX सारखं एक्सचेंज जे बुडालं त्याने जो मोठा स्कॅम केला, तर याच्यानंतर लोकांचा हळूहळू कस्टोडियल एक्सचेंजवरून विश्वास उडत चालला आहे. बायनान्स वगैरे काही मोठी एक्सचेंज टिकून आहेत, पण लोक हळूहळू पुन्हा आता डेक्सकडे वळतात, डिसेंट्रलाइज एक्सचेंजकडे वळत आहेत. आणि डिसेंट्रलाइज एक्सचेंजसुद्धा त्यांचं इंटरफेस आणि हे सगळं आता खूप ॲडव्हान्स होत चाललं आहे. आणि जर का युनिस्वॅपसारखे डिसेंट्रलाइज एक्सचेंजेस तुमचे हाईपवर गेले म्हणजे लोक मोठ्या प्रमाणात वापरायला जर का सुरुवात झाली तर 100% त्यांचे जे कॉईन्स आहेत ते सुद्धा जबरदस्त वाढणार आहेत. आणि त्यातलं नंबर 1चं एक्सचेंज आहे ते म्हणजे युनिस्वॅप. तर त्याचा युनी कॉइन जो आहे तो 101% तुमचा वाढणारच आहे. याच्या पुढचा पॉईंट आहे इथेरियम क्लासिक, ETC. ज्या लोकांनी इथेरियमचे मायनिंग मशीन्स वगैरे घेतले होते त्या काळात, इथेरियमच्या वेळेला प्रूफ ऑफ वर्क जेव्हा होतं तेव्हा मायनिंग करायला घेतलं होतं, मग ते प्रूफ ऑफ स्टेकवर गेलं, ते मायनिंग बंद झालं. तर मायनर्ससाठी अतिशय इम्पॉर्टंट असं कॉइन बनलं हे ETC, इथेरियम क्लासिक. हे मायनर्सचं आवडीचं कॉइन बनलं आहे, इम्पॉर्टंट कॉइन आहे. आणि याच्यासाठी आपल्याला ETC हे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलं पाहिजे. इकडे सुद्धा प्रत्येक कॉइन जे आहे ते ऑक्टोबर नंतर पंप होत गेलं आहे. ETC सध्या $20 तुम्हाला मिळतं आहे. इथेरियम एवढी त्याची किंमत नाही आहे. वी विल चेक त्याचा ऑल टाइम हाय किती होता. इथेरियम क्लासिकचा ऑल टाइम हाय, वाव, हा $167 हा त्याचा ऑल टाइम हाय होता. आणि आत्ता तो फक्त $20 आहे. $20 आहे. 167 म्हणजे 160 जरी तुम्ही धरलं तरी तो 8 पट 8x पर्यंत हा कॉइन जाण्याची शक्यता आहे. कारण जनरली रॅलीच्या वेळा अशा असतात की त्याच्यात मोस्टली अगदी आर्टिफिशियल पंप डमवालं कॉइन जर का नसेल तर ते मोस्टली आपलं जुनं ऑल टाइम हाय नेहमी गाठतंच. त्यामुळे ह्याच्यावर इथेरियम क्लासिकवर लक्षात ठेवा. याच्या पुढचा मी तुम्हाला जो सांगितला आहे तो म्हणजे BTC अर्थात आपल्याकडे पाहिजे. त्याच्या पुढचा जो कॉइन आहे तो आहे सोलाना. सोलाना कॉइन आहे. सोलाना कॉइन ज्यांनी निग्लेक्ट केलं आहे त्या लोकांनी जरा एकदा नीट डोळे उघडून बघा की मी माझ्या स्ट्रॅटेजीप्रमाणेच सांगतोय.
प्रॉफिट मशीन स्ट्रॅटेजीप्रमाणे 16 ऑक्टोबरपासून ते आपण चेक करूया 11 डिसेंबरपर्यंत, 16 ऑक्टोबर ते 11 डिसेंबरपर्यंत 240% तो हाय गेलेला आहे. 16 ऑक्टोबर ते 11 डिसेंबर म्हणजे 11 ऑक्टोबर जरी धरलं, ऑक्टोबर ते नोव्हेंबर ते डिसेंबर 2 महिन्याच्या काळात, 11 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2 महिन्याच्या काळात ही अख्खी लिस्ट जी मी दिली आहे, ही अख्खीच्या अख्खी लिस्ट जवळजवळ 40% ते 200% वाढलेली आहेत. सोलाना कॉईन बऱ्याच लोकांना अस्थिर वाटतं, बेभरोशाचं कॉईन वाटतं, पण याच कॉईननी 2 महिन्यात 240% प्रॉफिट दिलेला आहे. ओके, शेवटचं कॉईन आपण बघूया. शेवटचं कॉईन तुमचं आहे ते म्हणजे ॲवॅक्स. वाव, ॲवॅक्स परत पुन्हा एकदा प्रॉफिट मशीन स्ट्रॅटेजी चेक करतोय तिकडनं आणि 302, 23 ऑक्टोबर ते 11-12 डिसेंबर 302, 3x एवढा प्रॉफिट तुम्हाला ॲवॅक्सने दिला आहे. ॲवॅक्स मी तुम्हाला सांगितलं होतं कधी निग्लेक्ट करू नका, अफाट प्रॉफिट देणारं कॉईन आहे. ॲव्हलांचचे स्वतःची ब्लॉकचेन आहे, यूज कॉईन म्हणजे त्याची व्हॅल्यू असलेलं कॉईन आहे. मी पुन्हा एकदा ही लिस्ट तुमच्यासमोर मांडतो. सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे BTC आणि इथेरियम, ही 2 कॉईन विसरू नका. त्याच्यानंतर मॅटिक, ARB, OP, त्याच्यानंतर डॉट, नियर, आडा, APT, युनी, ETC, सॉल, ॲवॅक्स. सो ही टोटल माझ्यामध्ये 13 कॉईन झाली आहेत. पण ह्या कॉईनमध्ये वेगळं असं काही नाही आहे. मी पहिल्यापासून ह्यातली 5 कॉईनची लिस्ट तुम्हाला देत आलो आहे. मी कोणीही ज्योतिषी नाही आहे किंवा मला भविष्यातलं काही बघता येत नाही, पण माझा साधारण अंदाज आहे की ह्यातलं प्रत्येक कॉईन हे जवळजवळ 5x होईल. ज्या लोकांनी व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून DCR करत गेले असतील, SIP केली असतील, ती लोक कमीत कमी 5xच्या प्रॉफिटमध्ये असतील. डिसेंबर 2024 किंवा पकडा तुम्ही मिड 2025पर्यंत, मिड 2025 किंवा अगदी डिसेंबर 2025 पकडा ना तुम्ही, 1.5 वर्षाच्या त्या काळामध्ये तुम्ही कमीत कमी 5 to 10xच्या प्रॉफिटमध्ये असाल. ही 12 कॉईनची लिस्ट पुन्हा एकदा बघा. तुमच्याकडे यातली कोणती कॉईन आहेत ती बघा. तुमच्या पोर्टफोलिओची अमाऊंट सेट करा. वाटेल तशा रिस्क घेऊ नका अजिबात कोणत्याही गोष्टीमध्ये, आणि प्रॉपरली तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो नीट प्लॅन करा आणि नीट एक्झिक्यूट करा. सो मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्णपणे. अजूनही तुम्ही जर का पेबल्स मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या कॉमेंटची मी नक्कीच वाट बघतोय. हा व्हिडिओमध्ये मी जी कॉईनची लिस्ट दिली आहे, ह्या लिस्टचा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश करा आणि एका अफाट प्रॉफिटसाठी डेफिनेटली तयार राहा. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ज्या कोर्सेसच्या लिंक दिल्या आहेत ते कोर्स नक्की जॉईन करा क्रिप्टोचा. कारण इकडून तिकडून अर्धवट ज्ञानाने काहीतरी करण्यापेक्षा व्यवस्थित शिकून आपण पूर्णपणे डेडिकेटिव्हली एखाद्या फील्डमध्ये काम केलं तर आपण नक्कीच प्रॉफिटमध्ये राहतो. एनिवे, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस टाईम. गुड बाय.